मी इयत्ता 9वीत शिकते. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारीबाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. इंग्रजांना हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर भारतीय सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास मी उभी आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खुशाग्र व बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. Born on 23rd July 1856 in Ratnagiri, Maharashtra. His full name was Bal Gangadhar Tilak. His popular statements were Swarajya is my birthright and I shall have it. नेते लोकमान्य टिळक, ते सदस्य नेते लोकमान्य टिळक. अध्यक्ष माझ्या वंदनीय गुरुजी वर्ग तसेच उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार होते. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बळ पुकारले. गीता रस्य नावाचा त्यांनी ग्रंथ मंडलेच्या तुरुंगात असताना शेवटी जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे लोकमान्य टिळकांचे अमर वचन आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांच्या दृष्टिकोनाला आणि त्यागाला सलाम. टिळक म्हणजे एक केवळ नाव नाही तर ते एक विचार आहे. राष्ट्रभक्ती, शिक्षण आणि सुरक्षेसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. केशरी आणि मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून टिळकांनी जनसामान्यामध्ये क्रांतीची ज्योती पेटवली. त्यांनी लेखणी ही एक शक्तिशाली शास्त्र होती. शिवजयंती आणि गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव त्यांनी सुरू केले, ज्यामुळे समाज एकत्र आला आणि राष्ट्रवादी भावना वाढीस लागली. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. गीता रस्य नावाचा ग्रंथ त्यांनी मंडलेच्या तुरुंगात असताना लिहिला. लोकमान्य टिळक यांचे दुर्दैवी निधन 1 ऑगस्ट 1947 रोजी झाले. शेवटी एवढेच म्हणेन की टिळक होते जहाल सोसेना लोकांचे हाल. टिळक होते जहाल सोसेना लोकांचे हाल. जळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद बाल मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त 2 शब्द सांगणार. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. लॉर्ड कर्झनने बंगालच्या पाण्याची घोषणा केल्यानंतर टिळकांनी स्वदेश आणि बहिष्करी आंदोलनाला पाठिंबा दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हे त्यांचे घोषक होते. त्याच काळात ते गळते. 1908 मध्ये टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्यांना मंडाले प्रदेश येथील तुरुंगात पाठविण्यात आले आणि त्यांनी त्या काळात गीता रस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांनी आपल्या लेखणी आणि वर्णातून महाराष्ट्र निर्मितीसाठी योगदान दिले. ते दलित साहित्य समानतेचे अध्यक्षही होते. त्यांनी दलित साहित्याला एक नवी दिशा दिली. अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य आपल्याला आजही प्रेरणा देत आहेत. समाजात समानता, न्याय आणि बंधुत्व स्थापित करण्यासाठी त्यांच्या विचारांची आपल्याला गरज आहे. चला तर मग सर्वजण मिळून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला सलाम करूया आणि
त्यांच्या स्वप्नातील संकल्प करूया. जय अण्णाभाऊ जय चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर, आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जबरदस्त घोषणा केली होती. त्यांनी समाजातील एकता राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी सर्वप्रथम गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. अशा या अण्णाभाऊ साठे हे जनतेचे नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले होते. अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय हिंद. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. ते महान देशभक्त आणि विचारवंत होते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपत होते. सागोली जिल्ह्यातील वडगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे एक महान लेखक आणि लोकशाहीर होते. त्यांनी खूप कथा, कादंबऱ्या, गाणी आणि नाटके लिहिली. त्यांनी समाजातील गरीब आणि उपेक्षित लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजातील व येथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती जमलो आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ एक नाव नाही, तर ते एका संघर्षाचे, एका क्रांतीचे आणि एका प्रबोधनाचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील एका दलित कुटुंबात झाला. गरिबी आणि विषमतेच्या अंधारात त्यांचे बालपण गेले. शाळेचे दारही त्यांना निश्चित पाहता आले नाही, पण त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि स्वतःच्या प्रयत्नांनी वाचन शिकले. त्यांनी जगाचे अनुभव घेतले आणि त्याच अनुभव आपल्या साहित्यातून मांडले. एवढे बोलून मी माझ्या प्रश्नासाठी जय हिंद, जय भारत. 1856 in Ratnagiri, Maharashtra. He was also known as the father of Indian unrest, a title given to him by the British journalist Valentine Chirel. Some of his most famous slogans include "Swaraj is my birthright and I shall have it," such as I finished my favorite. Jai Hind, Jai Maharashtra. I am speaking about Lokmanya Tilak was a great. He was born on 23 July 1856 Maharashtra. In Maharashtra. Thank you. केसरी आणि मराठा वृत्तपत्राचे टिळकांनी केसरी मराठा आणि मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून यांनी ब्रिटिश राजवटीवर टीका केली, जनतेमध्ये राष्ट्रवादाच्या भावना जागृत केली आणि स्वराज्याची मागणी केली. टिळकांनी लोकांमध्ये एकता वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. या उत्सवाने लोकांना एकत्र आणले आणि त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. एवढे बोलून मी माझ्या 2 शब्द संपवते. अण्णाभाऊ लोक होते. त्यांनी शाळेतून, पोळ्यातून आणि समाजातील दुःखाने यावर शोषण प्रहार केला. त्यांनी कामगारांच्या हितामध्ये दलितांच्या वेदना मांडल्या आणि स्त्रियाला दुःखाला वाचा फोडली. त्यांचे हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते, तर ते क्रांतीचे आणि परिवर्तनाचे शस्त्र होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटके, पोळ्यास विविध प्रकारे हाताळले. त्यांची फकीराई कादंबरी, वैजयंता आणि चिखल्याचे कमळ यासारख्या कथा संग्रहामधून त्यांनी ग्रामीण जीवनाचे, कष्टकऱ्यांचे अर्थात दर्शन घडवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. जॉर्ज ने खुलकर स्वीकार किया है कि भारत के सहयोग के बिना आज इंग्लैंड चल नहीं सकता है. 5000 वर्षों एक राष्ट्र के बारे में सारी धारणाएं बदल होगी. मैं आपको लोकमान्य तिलक के बारे में कुछ शब्दों में बताना चाहता हूँ, उसे गौर से सुने. लोकमान्य तिलक ने माना कि गणेश महोत्सव और शिवाजी जयंती मनाना हिंदुओं को एकजुट करने का सबसे अच्छा तरीका है. उन्होंने इन त्योहारों को सार्वजनिक रूप से मनाना शुरू किया ताकि लोग एक साथ आ सके और स्वतंत्रता आंदोलन में शामिल हो सके. तिलक एक शिक्षक, समाज सुधारक, वकील और एक प्रभावशाली पत्रकार भी थे. उन्होंने केसरी और मराठा नामक समाचार पत्रों का प्रकाशन किया, जिसके माध्यम से उन्होंने ब्रिटिश नीतियों की आलोचना की और लोगों में राष्ट्रीय चेतना जागरूक की. उन्होंने 1916 में ऑल इंडिया होम रूल लीग की स्थापना की, जिसका उद्देश्य भारत को स्वशासन प्राप्त करना था. उनका निधन